जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी रत्नागिरी शहरामध्ये पुन्हा एकदा हजारो शिक्षक जिल्ह्याभरातून सहभागी झालेले आहेत। रत्नागिरी शहरातील माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान मोर्चा जाणार आहे। यापूर्वी देखील असाच मोर्चा काढलेला होता। जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा निघत आहे। मी काही कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो। मागणी काय आहे? दुसऱ्यांदा रस्त्यावरती उतरताय तुम्ही रत्नागिरी शहरामध्ये तरी किमान जुनी पेन्शन आणि शिक्षण सेवक पद जे आहे ते या ठिकाणी रद्द करावं, कारण आमचे नवीन बांधव आहेत त्यांची फक्त सेवा 15 ते 16 वर्ष होणार आहे। त्यांचं शिक्षण सेवक पद रद्द करून त्यांना नियमित वेतन श्रेणी लागू करावी आणि प्रामुख्याने सर्व कर्मचाऱ्यांना 2005 नंतरचे जे अन्यायकारक पेन्शन योजना आमच्यावर शासन वारंवार लादत आहे, DCPS झाली, NPS झाली आणि आता GPS आहे, त्या प्रयोग करण्याऐवजी आम्हाला सरसकट जुनी पेन्शन मिळावी ही आमची आजची प्रमुख मागणी आहे। त्या मला सांगा, तुम्ही दुसऱ्यांदा आता रस्त्यावरती उतरता, सगळ्या शिक्षक म्हटलं जिल्ह्याभरातला, आज रविवार आहे त्यानंतर देखील शिक्षक रस्त्यावरती उतरलेला आहे। या पुढची ॲक्शन काय असेल? सरकारकडनं काय अपेक्षा आहे? सरकारकडनं आमची अपेक्षा आहे की आमची जी 2005ला जी ही योजना बंद केलेली आहे ती आम्हाला पुन्हा चालू करून हवी आहे। कारण आम्ही अगदी वयाच्या 24 वर्षापासून 60 वर्षापर्यंत सगळे जे कर्मचारी आहेत, मग ते आर्मीतले असतील, पोलीस खात्यातले असतील, शिक्षण विभागातले असतील किंवा आरोग्य खात्यातले असतील, सगळे कर्मचारी वयाच्या 60 वर्षापर्यंत 65 वर्षापर्यंत आपलं सगळं संपूर्ण आयुष्य या देशाच्या सेवेसाठी घालत आहेत। तर त्यांना ही जुनी पेन्शन योजना लागू केलीच पाहिजे आणि आम्ही तर वोट फॉर OPS हे शस्त्र घेऊनच इथे मैदानात आम्ही उतरलेलो आहोत। आता याच्या पुढे जी काही विधानसभेची निवडणूक होणार आहे तर याच्यामध्ये जे आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करून देतील त्यांनाच आम्ही खुर्चीवर बसवणार आहोत, अन्यथा त्यांना खुर्ची मिळणार नाही। तर एकंदरीत सरकारला देखील कुठेतरी हा एक गर्भित इशारा जो म्हणतो आता या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।